आस्था ही अंधश्रद्धा नसते. आज कॉलेजचा पहिला दिवस होता. अक्षय एकदम खुशीतच तयार होत होती. मोठ्या सुट्टीनंतर आज तिला तिच्या सगळ्या मैत्रिणी परत भेटणार होत्या. कॉलेज कसं असेल, शाळेपेक्षा काय वेगळं असेल या विचारात असतानाच तिला मिनलचा फोन येतो. अगं अक्षू, तू बरोबर 7:45 ला स्टॉपवर ये बरं. 8ची बस आहे. कॉलेजची बस मिस झाली तर गेलाच मग आपला पहिला दिवस. हो ग, तू चिल कर, मी येते बरोबर. तिला धीर देत अक्षूने उत्तर दिलं आणि ती बॅग घेऊन निघणारच तेवढ्यात आईचा आवाज येतो. अक्षू बाळा, आज तुझा पहिला दिवस आहे ना, जाता जाता मंदिरात जा आणि दिवा लाव. अगं आई, उशीर होईल मला, अक्षू चिडचिड करतच बोलली. काही उशीर होणार नाहीये, 2 मिनिट आधी निघ आणि तेवढा दिवा लाव. आईने थोड्या उंच स्वरातच ताकीद दिली. कुरकुर करतच अक्षया घराबाहेर पडली आणि मंदिरात पोहोचली. तेवढ्यात मिनलचा परत एकदा फोन आला. अगं कुठे आहेस तू? आणि चिडतच अक्षया उत्तर देते, मंदिरात. काय? मंदिरात? इतक्या घाईत? तू पण ना अक्षू? मिनलचं हे वाक्य ऐकून अक्षया पुन्हा चिडून म्हणते, मी नाही ग, माझी आई. कधी पण काही पण सुचतं तिला. जाऊ दे, येते मी 5 मिनिटात. हे सगळं गाभाऱ्यात बसलेल्या आजी बघत होत्या. अक्षया फोनवर बोलत बोलतच एका हाताने नमस्कार करून दिवा लावण्याचा प्रयत्न करत होती, पण दिवा काही लागत नव्हता. तिने 4-5 वेळा प्रयत्न केला, पण दिवा काही लागला नाही. आता याला काय झालंय, असं ती स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात त्या आजी म्हणाल्या, बेटा, देवापुढे ना काय विनम्र व्हावं लागतं. मग तो माणूस असो की दिव्याची वात. ती वात थोडीशी देवाकडे झुकव, थोडी नमती झाली की दिवा लागेल आपोआप. तुमचं ज्ञान ऐकायला इथे कोणाकडे वेळ आहे? अशा नजरेने भुवया उंचावून अक्षयाने त्या आजीकडे पाहिलं आणि दिवा थोडा तिरपा करून लावला. आता ती वळून जायला निघालीच की परत एकदा मिनलचा फोन आला आणि अक्षया ओरडतच म्हणाली, आलेच ग. निराशेच्या स्वरातच मिनल बोलते, आता कशाला येतेस? काही येऊ नको, गेलीये बस. अक्षया आश्चर्याने विचारते, अगं कसं काय, 5 मिनिट आहेत ना अजून? काय माहिती यार, त्या ड्रायव्हरने काय घेतलं होतं की काय माहित नाही, पण एकदमच फास्ट आला आणि स्टॉपवर तर थांबलाच नाही, सरळ निघून गेला. जाऊ दे आता, उद्या ये तू लवकर, मिनलने उत्तर दिलं. आता मात्र अक्षया पूर्णपणे निराश झाली होती. फोन बंद करून ती तिथेच बसली. किती मजा केली असती ना, सगळ्या मैत्रिणी परत भेटल्या असत्या. काही जुन्या मैत्रिणी, काही नवीन ऍडमिशन घेतलेल्या मैत्रिणी, नवीन नवीन टीचर्स. अचानक फोन वाजला आणि अक्षयाची तंद्री तुटली. आता तिच्या बाबांचा फोन होता. आता बाबांचा फोन. असं स्वतःशीच अक्षया पुटपुटते आणि फोन उचलते. घाबरलेल्या स्वरातच तिला तिचे बाबा विचारतात, अक्षू कुठे आहेस तू? अक्षया उत्तर देते, इथेच आहे मंदिरात, तो दिवा लावत बसलीये आणि गेली माझी बस, येते आता थोड्या वेळात घरी. बाबा तिकडून म्हणतात, देवच पावला म्हणायचं, बरं झालं गेली नाहीस तू, ये आता लवकर घरी. काय झालं बाबा? अक्षय आश्चर्याने विचारते. अगं लाईव्ह न्यूज बघत होतो, तुमच्या बसचा खूप भयानक अपघात झालाय. आता 5 मिनिटापूर्वीच आपला स्टॉप सोडला आणि लगेच ब्रेक फेल झाले असावेत. आम्ही तर सगळे इतके घाबरलो होतो, तू गेली की काय. दादा गेलाय तुला बघायला. आता मात्र अक्षू थबकते. हो बाबा, म्हणजे मिनल म्हणाली की बस इथे थांबलीच नाही आणि घाईतच निघून गेली. आलेच आलेच मी घरी. अक्षूच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. तिथे बसलेल्या आजी हे सगळं बघत होत्या. जसं अक्षयाने फोन ठेवला त्या म्हणाल्या, बेटा, तुमच्या आजच्या पिढीला आमची आस्था म्हणजे अंधश्रद्धा वाटते, पण तुमच्या विज्ञानाच्या पलीकडेही एक शक्ती आहे जी जन्म मृत्यू ठरवते, अनेक चमत्कार घडवते. ती शक्ती म्हणजे परमात्मा. म्हणूनच त्याच्या समोर नेहमी नतमस्तक व्हायचं असतं. जसं वात थोडी झुकली की प्रकाश मिळतो, तसंच आपलं मन थोडं नमलं की आयुष्यही प्रकाशमान होतं. आणि आपण शाळेत शिकलोय ना ग, विद्या विनयेन शोभते. म्हणजे आपल्याकडे जर नम्रता असेल तरच आपली विद्या शोभून दिसते. म्हणून आता नीट देवाला नमस्कार कर आणि तुमच्या भाषेत ते थँक्यू म्हण देवाला. अक्षया शांतपणे देवासमोर डोकं टेकवते आणि तेवढ्यातच तिला मिनलचा पुन्हा एकदा मेसेज येतो. थँक्स टू काकू, नाहीतर आज आपण दोघी न जाने तू कहा मैं कहा. आणि अक्षया तिला रिप्लाय करते, ओ माय फिल्मी फ्रेंड, काकूमुळे नाही देवामुळे. आता उद्यापासून तू पण 7:30ला निघायचं आणि मंदिरात यायचं. मग आपण दोघी जणी इथून कॉलेजला जाऊ. बाय. मला वाटतं आपल्या अंगावर असणाऱ्या अलंकार आणि आभूषणापेक्षा आपल्यामध्ये असलेली विनम्रता आपल्याला जास्त सुंदर बनवते.